नमस्कार, कोमल्स किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण दिवाळी विशेष चकलीची भाजणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर दिवाळीला प्रत्येकाच्याच घरी बनणारी आणि विशेष म्हणजे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही भाजणीची खुसखुशीत चकली कशी बनवायची, त्याचबरोबर अजिबात तेलकट न होता किंवा तेलात न विरघळता ही चकली तयार होते। तसं भाजणी बनवणं खूप अवघड नाही, पण छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या जर आपण लक्षात ठेवल्या तर आपली भाजणी अजिबात चुकणार नाही किंवा चकली एकदम शेवटपर्यंत कुरकुरीत राहील। तर बऱ्याच वेळेस आपण भाजणी छान बनवतो पण त्यापासून बनवलेली चकली नरम पडते किंवा खूप तेलकट होते। तर असं होऊ नये त्यासाठी मी व्हिडिओमध्ये बऱ्याच टिप्स सांगितल्या आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे काही मिस नाही होणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाजणी बघणार आहोत आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चकली कशी बनवायची भाजणीच्या पिठापासून ते बघणार आहोत। तर इथे मी मेजरिंग कप आणि असा हा डबा घेतला आहे, त्याने सर्व साहित्य मोजून घेणार आहे। जर तुमच्याकडे एखादा असा टिफिनचा डबा असेल तर त्याने सुद्धा तुम्ही सर्व साहित्य मोजून घेऊ शकता। तर सर्वात आधी आपण ग्राममध्ये मोजून घेणार आहोत आणि हा कप 250 ml चा असल्यामुळे आपल्याला 2 कप भरून तांदूळ मोजून घ्यायचे आहेत। तर तांदूळ आपल्याला इथे 500 ग्राम घ्यायचे आहेत। वजनी म्हणाल तर इथे मी हे असे गच्च भरून घेतले आहेत। तुम्ही डबा किंवा वाटी जर घेतली तर अशी गच्च भरून 2 वाट्या तांदूळ घ्यायचे आणि तांदूळच्या अर्धी आपल्याला आता घ्यायची आहे चना डाळ। तर चना डाळ आपल्याला घ्यायची आहे 250 ग्राम। जेवढे तांदूळ त्याच्या अर्धी आपल्याला डाळ घ्यायची। तर 2 वाटीसाठी 1 वाटी इथे मी डाळ घेतली आहे, तर ती काढून घेऊ आपण आणि त्यामध्येच आपल्याला घालायची आहे उडदाची डाळ। तर उडदाची डाळ आपल्याला चना डाळपेक्षा अर्धी घ्यायची आहे, म्हणजे 1 वाटीला अर्धी उडीद डाळ। ग्राममध्ये ही 125 ग्राम आहे। आणि उडीद डाळ झाल्यानंतर आपण इथे मुगाची डाळ मोजून घेतोय। तर मुगाची डाळ मी इथे 100 ग्राम घेतलेली आहे, म्हणजे अर्ध्या कपाला थोडी कमी, पाव कप एवढी मुगाची डाळ घेतली आहे। आणि आता पोहे मोजून घेणार आहोत। तर पोहे आपल्याला 50 ग्राम घालायचे आहेत। आणि त्यानंतर साबुदाणा मोजायचा आहे। तर साबुदाणा इथे 50 ग्रामच घेतला आहे। चमच्याने मोजला तर हा 3 टेबलस्पून इतका साबुदाणा मी घेतला आहे। आणि धने सुद्धा मोजून घ्यायचे आहेत। तर धने इथे 25 ग्राम मी घेतले आहेत। पाव वाटी इतकेच हे धने असतील। तर धने सुद्धा काढून घेऊ आणि लगेच आपण जिरे मोजून घेणार आहोत। तर जिरे इथे मी 10 ग्राम घेतले आहेत आणि पोहे खाण्याच्या चमच्याने ही 2 चमचे एवढे जिरे घेतले आहे। तर आता हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि भाजत असताना मी आता तुम्हाला डब्याचं प्रमाण सांगणार आहे। तुम्ही डबा किंवा एखादी वाटीने हे सर्व साहित्य मोजून घ्या। तर 2 वाटी असे गच्च भरून आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत। तांदूळ इथे मी रेशनचाच घेतला आहे, कुठलाही तुम्ही जुना तांदूळ घेऊ शकतात। तर भाजणी करत असताना सर्वांनाच प्रश्न पडतो की हे जे धान्य आहे ते आपल्याला धुवून घ्यायचं असतं की तसंच घ्यायचं असतं। तर धुवून घ्यायची याला गरज नसते, तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्याने सुद्धा हे सर्व धान्य पुसून घेऊ शकता। तर तांदूळ आपले भाजून झाले आहेत, तर एखाद्या कपड्यावर काढून ठेवायचे। ताटात वगैरे न काढता एखाद्या कॉटनच्या कपड्यावर असे पसरवून ठेवायचे, म्हणजे त्यातलं मॉइश्चरही कमी होतं। गरम असल्यामुळे त्यामध्ये वाफ तयार होते, तर असं कपड्यावर काढून ठेवल्यामुळे आपलं हे धान्य अजिबात नरम पडत नाही। तर तांदूळ भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला तांदूळाच्या अर्धी म्हणजे 1 वाटी एवढी चना डाळ घ्यायची आहे आणि ती पण आपण भाजून घेऊ। सर्व साहित्य आपल्याला खूप जास्त न भाजता हलकेसे डाग पडेपर्यंतच भाजायचे आहे। तुम्ही बघत असाल इथे डाळही मी छान भाजून घेतली आहे आणि ही पण आपण कपड्यावर काढून ठेवणार आहोत। तर तुम्ही सुद्धा असं एक एक भाजून घेताना कपड्यावर काढून ठेवायचं, म्हणजे त्यामध्ये ओलावा तयार होणार नाही आणि यामुळे आपलं धान्यही दळायला देताना छान क्रिस्पी राहील। तर तांदूळ थंड झाले होते, तर ते एका भांड्यामध्ये मी काढून घेतले आहे आणि आता डाळही आपण थंड करून घेऊ। तर एखादा दाणा खाऊन बघायचा, छान क्रिस्पी झाला की मग एखाद्या भांड्यात काढून ठेवायचं। आणि आता त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे। ही उडदाची डाळ पण कॉटनच्या कपड्याने छान पुसून घ्यायची, म्हणजे याला जो पांढरटपणा असतो तोही पूर्ण निघून जातो। तर 3 ते 4 मिनिट मी ही डाळ भाजून घेतल्यानंतर याचा हलकासा रंग चेंज झाला आहे। तर यालाही मी कपड्यावर काढून ठेवते आहे आणि लगेच मुगाची डाळही भाजून घेणार आहोत। तर अर्धी वाटीला कमी मुगाची डाळ घ्यायची
तर आपण तांदूळ घेतो त्याच्या अर्धी आपल्याला हरभरा डाळ घ्यायची, हरभरा डाळीच्या अर्धी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आणि उडदाच्या डाळीपेक्षा थोडीशीच कमी मुगाची डाळ घ्यायची. असं थोडं थोडं करत आपल्याला सर्व हे प्रमाण मोजून घ्यायचं. तर डाळ छान भाजून झाली आहे. यानंतर लगेच आपण साबुदाणा भाजून घेऊ. इथे मी हा पाववाटी साबुदाणा घेतला आहे आणि ग्राममध्ये 50 ग्रॅम आहे. तर टेबलस्पूननी तुम्ही मोजलं तर 3 टेबलस्पून एवढा साबुदाणा घेतला आहे. तर साबुदाणाही छान क्रिस्पी होईपर्यंत छान भाजून घ्यायचा. यामुळे चकलीला छान वास येतो, कारण साबुदाणा तसा चिकट असतो. तर साबुदाणाही मी काढून घेतला आहे आणि त्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी पोहे घालायचे आहे. तर हे पोहे आपण रेग्युलरच घेतले आहेत, जाड पोहे जे पोहे बनवण्यासाठी वापरतो ते. तर अर्धी वाटी घ्यायचे आणि ग्राममध्ये 100 ग्रॅम एवढे आहे. तर हलकेसे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे. पोहे लगेच भाजल्या जातात, त्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि असं हाताने मध्ये चेक करून बघायचं. असा चुरा होत असेल तर इतपत आपण भाजून घ्यायचे आणि त्यानंतर लगेच काढून घ्यायचं. तर आता त्याच कढईमध्ये आपण धने भाजून घेणार आहोत. तर पाववाटी एवढे धने घेतले आहेत. तर धने आपल्याला खूप जास्तही घ्यायचे नाही आहेत. इथे फक्त 25 ग्रॅमच धने घेतले आहेत. तुम्ही वाटीने पाववाटी मोजून घ्या आणि हलकेसे तेही भाजून घ्यायचे. तर चकली बनवण्यामध्ये सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे भाजणी बनवणं. भाजणी जर आपली छान झाली तर अजिबात आपल्या चकल्या बिघडत नाही किंवा नरम पडत नाहीत. धने भाजून झाल्यानंतर आपल्याला जिरेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत. तर हे 10 ग्रॅम आहेत आणि तुम्ही पोहे खाण्याच्या चमच्याने मोजले तर 2 चमचे एवढे मी जिरे घेतले आहेत. तर जिरंसुद्धा मी 1-2 मिनिट छान भाजून घेतलं आहे. तर सर्व साहित्य इथे आपलं भाजणीचं भाजून झालं आहे आणि आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊ. तर थंड झाल्यानंतर तुम्ही एकत्र करून घेतलं तरी चालतं. मी इथे दाखवण्यासाठी सेपरेट ठेवलं होतं. भाजणीची चकली बनवायला मेहनत थोडी जास्त लागते, पण ही भाजणीची चकली खायला छानच लागते. तुम्ही हे थोडं आधी बनवून ठेवू शकता, म्हणजे वेळेवर एकदम झटपट आपली चकली तयार होते. तर एवढ्या प्रमाणात 1 किलो पीठ आपलं तयार होतं आणि लगेच थंड झाल्यानंतर तुम्ही गिरणीतून दळून आणून चकली बनवू शकता. तर या व्हिडिओमध्ये मी फक्त भाजणीची रेसिपी दाखवली आहे, व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून. पण यानंतरचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता, त्यामध्ये मी यापासून बनवलेली चकलीची रेसिपी शेअर केलेली आहे. त्याची लिंक मी आय बटनमध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी देईल, तुम्हाला बघायचं असेल तर. तर आपल्या या भाजणीपासून बरोबर 1 किलो एवढी भाजणी तयार झाली आहे आणि मी हे गिरणीतून दळून आणलं होतं. तर आपल्याला खूप बारीक न दळता भाकरीच्या पिठासारखं हे पीठ दळायचं आहे. नक्की या पद्धतीने तुम्ही भाजणी बनवून बघा आणि त्यापासूनची चकली कशी बनली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.